मित्रांनो, तुम्हा सर्वांचा स्टडी लॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत चॅप्टर 5 चा एक्सरसाइज। आपण याच्या आधी 2 पार्ट बघितले आहे या एक्सरसाइजचे। आता आपण लास्ट पार्ट बघणार आहोत। चला तर बघूया। यामध्ये सर्वात पहिला क्वेश्चन म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 7 काय आहे? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। काय आहे क्वेश्चन? आपल्याला खाली क्वेश्चन विचारलेला आहे आणि आपल्याला आता त्यांना आन्सर करायचा आहे। ठीक आहे। फर्स्ट ए, क्लासिफाय द ऍसिड अकॉर्डिंग टू देअर बेसिसिटी अँड गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ ईच टाइप। काय म्हटलं आपल्याला? क्लासिफाय द ऍसिड। ऍसिड बघितलं आपण। ऍसिड म्हणजे काय होतं? जे सोल्युशन आपला H+ आयन म्हणजे डिसोल्युशन म्हणजे काय की जेव्हा ते सेपरेट होतात सोल्युशन मध्ये तर ते काय देतात? H+ आयन देतात, ते असतात ऍसिड। तर जे ऍसिड्स आहेत त्यांचे आपण टाइप्स बघितले आहे, तेच टाइप आपल्याला इथे सांगायचं आहे। म्हणजे इथे क्वेश्चन मध्ये काय विचारलंय नेमकं? आपल्याला ऍसिडला क्लासिफाय करायचं आहे, पण कोणत्या बेसिसवर? बेसिसिटी म्हणजे काय? बघा आपण बघितलं आहे ऍसिडची बेसिसिटी असते आणि बेसिसची ऍसिडिटी असते। तर ठीक आहे, तेच आपल्याला इथे बघायचं आहे। बघूया काय म्हणताय। बेसिसिटी ऑफ ऍसिड। बेसिसिटी ऑफ ऍसिडची डेफिनेशन लिहावी लागेल आपल्याला आधी, ती आपण लिहिलेली आहे। काय आहे बघा? द नंबर ऑफ H+ आयन्स ऑब्टेनेबल बाय dissociation of one molecule of an acid is called its basicity। काय म्हटलं आहे? आपण एखाद्या ऍसिडला जेव्हा डिसोशिएट करू म्हणजे काय? आपण त्याला वॉटर मध्ये टाकू, वॉटर मध्ये झाल्यानंतर काय होतं? त्याचं डिसोशिएशन होतं। डिसोशिएशन झाल्यानंतर काय होईल? जे कटायन आहे, जे अनायन आहे ते सेपरेट होतील आणि जो आपला कटायन म्हणजे H+ आयन, जेवढे काय H+ आयन आपल्याला त्या ऍसिडला डिसोशिएट करून मिळणार ते नंबर ऑफ H+ आयन म्हणजेच काय? त्या ऍसिडची बेसिसिटी। ठीक आहे, तर ही झाली आपली डेफिनेशन। आता आपण त्यांना क्लासिफाय केलाय। द ऍसिड आर क्लासिफाइड ॲज मोनोबेसिक, डायबेसिक अँड ट्रायबेसिक। आता आपण काय बघितलं? आपण बघितलं बेसिसिटी म्हणजे काय होतं। आता आपण आपल्या ऍसिडला बेसिसिटीच्या बेसिसवर क्लासिफाय केलाय। म्हणजे जर एखादा ऍसिड एक H+ आयन देत आहे म्हणजे काय की तो मोनोचा अर्थ काय होतो? 1 म्हणजे काय की तो ऍसिड 1 H+ आयन देतो, त्याला आपण काय म्हणू? मोनोबेसिक। तसंच एखादा सोल्युशन, एखादा ऍसिड जर 2 H+ आयन देत आहे म्हणजे काय? डायचा अर्थ काय होतो? 2, तर तो काय देत आहे? 2 H+ आयन देत आहे म्हणजे काय आहे? तो डायबेसिक आहे। आणि तिसरा आणि लास्ट टाइप म्हणजे काय आहे? ट्रायबेसिक। ठीक आहे, जर एखादा ऍसिड 3 H+ आयन देत आहे म्हणजे काय आहे? तो ट्रायबेसिक। बघा आपण यांना क्लासिफाय केलं आहे। आता मोनोबेसिकचा एक्झाम्पल काय येईल? HCl। बघा HCl ला जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकू तो डिसोशिएट होईल, तर आपल्याला एक H+ आयन मिळेल, एक Cl- आयन मिळेल, हो की नाही? तसंच बघा HNO3 ला जेव्हा आपण पाण्यामध्ये डिसोशिएट करू तर हा H+ बनेल आणि NO3- बनेल। तर बघा इथे दोन्ही एक्झाम्पल मध्ये 1 H+ आयन मिळत आहे म्हणजे काय आहे? तो मोनोबेसिक ऍसिड आहे। तसंच बघा डायबेसिकचा H2SO4 H2CO3 म्हणजे काय होईल? आता जेव्हा हे पाण्यामध्ये डिसोशिएट होतील तर हे किती H+ आयन देतील? 2 H+ आयन। तसंच ट्रायबेसिकचे बघा एक्झाम्पल H3BO3 H3PO4। ठीक आहे, तर हा झाला आपला क्वेश्चनचा आन्सर। नेक्स्ट बघा B, what is mean by neutralization? Give 2 example from everyday life of neutralization reaction। काय विचारलं आहे? What is mean by neutralization reaction? आपण जी न्यूट्रलायझेशन रिएक्शन बघितली आहे
त्याचा अर्थ लिहायचा आहे. म्हणजे मॅम आपल्याला इथे फक्त डेफिनेशन लिहायची आहे का? नाही, आपल्याला इथे त्याची डेफिनेशन लिहायची आहे, त्याचा एक्झाम्पल लिहायचा आहे व त्याचा एक्सप्लेनेशन सुद्धा लिहायचा आहे. सोबतच काय लिहायचे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये न्यूट्रलायझेशनचे कोणते एक्झाम्पल पाहायला मिळतात ते सुद्धा इथे लिहायचं आहे. बघू आता आपण स्टार्ट करूया. In neutralization reaction, an acid reacts with base to form salt and water. आपल्याला माहिती आहे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन काय असतं? जर एखादा ऍसिड एखाद्या बेस सोबत रिॲक्ट होत आहे आणि सॉल्ट अँड वॉटर बनवत आहे, म्हणजे ती कोणती रिॲक्शन आहे? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. तसंच बघा, इन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन द ऍसिड डिसोशिएट टू फॉर्म H+ आयन and base dissociate to form OH- आयन. आपल्याला माहिती आहे जर एखादा ऍसिड वॉटर मध्ये डिसोशिएट झाला तर तो H+ आयन बनवेल आणि जर एखादा बेस डिसोशिएट झाला तर तो काय बनवेल? OH-. पुढे काय लिहिलं बघा, they combine to form H2O molecules which mixes with solvent. काय म्हटलं आहे? ते दोघेही म्हणजे कोण? आपला H+ आणि आपला OH- जेव्हा कंबाईन होणार तर ह्या दोघां मिळून काय बनेल? आपला H2O म्हणजे आपला वॉटर मॉलिक्यूल. आता बघा आपण एक्झाम्पल लिहिले आहे. एक्झाम्पल्स इन डेली लाईफ. व्हेन पीपल सफर फ्रॉम ऍसिडिटी दे टेक सम अँटासिड्स टू न्यूट्रलाइज द ऍसिड इन देअर स्टमक. काय म्हटलं आहे? आपला फर्स्ट एक्झाम्पल बघा, कधी कधी काही लोकांना ऍसिडिटी होते. आता ऍसिडिटी होते म्हणजे काय? की त्यांच्या स्टमकमध्ये ऍसिड, आपल्या स्टमकमध्ये ऍसिड असतं, त्याचं प्रमाण काय होतं? वाढून जातं आणि त्यामुळे काय होतं? आपल्याला ऍसिडिटी वाटते. तर जेव्हा कधी ऍसिडिटी होते तर आपण दवाई घेतो, तर ते औषध, ती जी दवाई आहे ती काय असते? अँटासिड. म्हणजे ऍसिड म्हणजे काय? म्हणजे तिथे ऍसिडचं प्रमाण कमी करते. ती गोळी घेतल्यानंतर आपली ऍसिडिटी कमी होऊन जाते की नाही? म्हणजे काय असेल? ती मॅम बेस असेल का? तर हो, ती जी आपण गोळी घेतो ती बेस असते. आणि बघा काय होते यामध्ये रिॲक्शन? आपल्या पोटामध्ये ऍसिडिटी झाली आहे म्हणजे ऍसिड आहे आणि आपण बेस घेत आहोत, तर म्हणजे ऍसिड प्लस बेस काय बनवेल? सॉल्ट प्लस वॉटर. ही कोणती रिॲक्शन आहे? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इफ अन ॲन्ट स्टिंग अस. बघा कधी काय होते? जे मुंग्या चालत असतात, आपला जर कधी हात लागतो त्यांना, तर काय होतात? ते आपल्याला डंक मारतात, ते आपल्याला चावतात. मग काय होते? आपल्याला तिथे आग व्हायला लागते. अँड द पेन, आणि तिथं आपल्याला दुःख पण होते. द पेन इज ड्यू टू फॉर्मिक ऍसिड. आता मग आपल्याला जो दुःख होते तो कशामुळे होतो? तर तो ड्यू टू फॉर्मेशन ऑफ फॉर्मिक ऍसिड. म्हणजे त्या ॲन्ट म्हणजे मुंग्यांमध्ये फॉर्मिक ऍसिड फॉर्म होतो आणि तो जेव्हा आपल्याला इथे डंक मारतो तर आपल्या स्किनवर तो फॉर्मिक ऍसिड असतो. आता तशा वेळेस आपण काय करायचं? हा एक ऍसिड आहे तर ऍसिडवर एखादा बेस लावून टाकायचा. ठीक आहे, बेस म्हणजे काय? आपल्याकडे सोडा असतो, बेकिंग सोडा. बघा इथे काय लिहिलं आहे? इट इज न्यूट्रलायझेशन बाय रबिंग मॉइस्ट बेकिंग सोडा. आपल्याकडे सोडा असतो, तो सोडा जर आपण त्यावर रब केलं तर काय होईल? आपली जी पेन आहे, आपला जो आग होत आहे आपल्या त्या दुःखाला, तर तो कमी होईल. ठीक आहे, तर हे काय आहे? एक्झाम्पल ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. नंतर बघा, एक्सप्लेन. सी क्वेश्चन, एक्सप्लेन व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर, राईट इलेक्ट्रोड रिॲक्शन्स अँड एक्सप्लेन देम. आपल्याला विचारलं आहे इलेक्ट्रोलिसिस जी प्रोसेस आहे ती काय असते आणि आपल्याला इलेक्ट्रोड सुद्धा इथे लिहायचं आहे. इलेक्ट्रोड कशाचे आहे आणि इलेक्ट्रोडवर कोणकोणती रिॲक्शन होत आहे. इलेक्ट्रोड आपल्या कोणते कोणते आहेत? एक तर पॉझिटिव्हली चार्ज, दुसरा निगेटिव्हली चार्ज. म्हणजे एक आहे कॅथोड, एक आहे ॲनोड. तर कॅथोड आणि ॲनोडवर कोणती कोणती रिॲक्शन होत आहे ते सुद्धा आपल्याला इथे लिहायचं आहे. आधी आपण बघूया इलेक्ट्रोलिसिस काय असतं. इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर इज द डिकम्पोजिशन ऑफ वॉटर
into oxygen and hydrogen gas due to an electric current being passed through it. काय आहे आपली इलेक्ट्रोलिसिस रिॲक्शन? आपण एखादं वॉटर घेतो, वॉटरला काय करतो? डिसोशिएट करतो. ठीक आहे. आपल्याला जर वॉटरला डिसोशिएट करायचं आहे तर आपण इलेक्ट्रोलिसिस हे प्रोसेस करतो. आता इलेक्ट्रोलिसिस मध्ये होतं काय, तर जो आपला वॉटर आहे म्हणजे H2O हा कशामध्ये डिसोशिएट होतो? एक तर H+ आणि दुसरं म्हणजे OH- या फॉर्म मध्ये. पण हे कशामुळे होतं? आपण त्यामध्ये करंट पास करतो, इलेक्ट्रिसिटी पास करतो आणि त्यामुळे हे सगळं पॉसिबल होतं. तर हेच काय आहे? इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस. आता बघा त्या इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये एनोड वर कोणती रिॲक्शन होते? आपला जो वॉटर आहे लिक्विड मध्ये तो O2 बनतो म्हणजे ऑक्सिजन, परत काय 4H+ आयन. ॲक्वस म्हणजे काय की ते पाण्यामध्येच असतील. पुन्हा काय मिळते आपल्याला? 4 इलेक्ट्रॉन. तसंच बघा कॅथोड रिॲक्शन, कॅथोडवर आता बघा आपण वॉटरचा इलेक्ट्रोलिसिस करत आहोत म्हणजे त्यामध्ये सॉल्व्हंट, सोल्यूट वॉटरच असेल म्हणजे तिथं फक्त वॉटर अवेलेबल आहे. तर एनोडवर पण रिॲक्शन होईल, त्यामध्ये पण आपला जो रिॲक्टंट आहे तो वॉटर असेल आणि कॅथोडमध्ये पण जी रिॲक्शन होईल तिथे सुद्धा आपला रिॲक्टंट काय असेल? वॉटर. तर बघा H2O हे जे आपले इलेक्ट्रॉन मिळाले आहे ते आपण इथे घेतले, तर H2 गॅस मिळेल आणि 2OH. म्हणजे बघा आपल्याला समजत आहे इथे एनोडवर जेव्हा रिॲक्शन होत आहे तेव्हा O2 गॅस बनत आहे आणि जेव्हा कॅथोडवर रिॲक्शन होत आहे तेव्हा H2 गॅस बनत आहे. म्हणजे आपल्याला जर कुठे बघायचं आहे की इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस कशी होते तर काय होईल? एखाद्या टेस्ट ट्यूब मधनं O2 गॅस निघेल, एखाद्या टेस्ट ट्यूब मधनं H2 गॅस निघेल आणि जेव्हा हे निघतील तेव्हा आपल्याला समजेल की तिथे इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर झालेला आहे. ठीक आहे. पुढे बघू याचं एक्सप्लेनेशन. It is found that the volume of gas formed near the cathode is double that of gas formed near anode. आता एनोडवर कोणती गॅस बनलेली आहे? आपली O2 गॅस. तर काय म्हटलं आहे इथे? आपल्या जो एनोडवर जी गॅस बनली आहे म्हणजे O2 गॅस बनलेली आहे ती कशापेक्षा डबल आहे? ती म्हणजे जी आपली कॅथोडवर जी गॅस बनली आहे म्हणजे H2 गॅस ती O2 गॅसपेक्षा जास्त बनलेली आहे. कितीने जास्त बनली आहे? डबल. ठीक आहे. हायड्रोजन गॅस इज फॉर्म नियर कॅथोड अँड ऑक्सिजन गॅस नियर एनोड. From this, it is clear that electrolysis of water has taken place and its constituent element have been released. आता आपल्याला कसं समजेल की इलेक्ट्रोलिसिस झालेला आहे? त्यामधनं O2 गॅस निघेल, H2 गॅस निघेल आणि त्यावरनं आपण समजू की त्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस ही रिॲक्शन झालेली आहे. ठीक आहे. हा झाला 7th क्वेश्चन. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. राईट द केमिकल इक्वेशन फॉर द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. आपल्याला खाली काहीतरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? रिॲक्शन्स लिहायचं आहे. रिॲक्शन्स म्हणजे काय असतं? केमिकल इक्वेशन. इक्वेशन म्हणजे काय? लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू राईट हँड साइड. ठीक आहे. आता बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे? NaOH solution was added to HCl solution. म्हणजे जेव्हा आपण NaOH कशामध्ये ऍड करू? HCl सोल्युशन मध्ये, तर ही काय बनवेल? काय बनवेल? NaCl प्लस H2O. म्हणजे बघा तुम्हाला ही कोणती रिॲक्शन दिसत आहे? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. NaOH काय आहे? बेस आहे. HCl काय आहे? ऍसिड आहे. आणि जेव्हा कधी ऍसिड बेस रिॲक्ट होतात तर काय बनवतात? सॉल्ट अँड वॉटर. नंतरचं बघा काय आहे? झिंक डस्ट वॉज ॲडेड टू डायल्यूट H2SO4. काय म्हटलंय आता? जेव्हा आपण झिंक
झिंक हा आपण H2SO4 च्या डायल्यूट सोल्युशन मध्ये ऍड करू तर काय होईल बघा, काय होईल आपला Zn कशासोबत रिॲक्ट होत आहे H2SO4, तर काय बनत आहे झिंक सल्फेट म्हणजे ZnSO4 प्लस काय उरला आहे H2 गॅस. तर हे आपल्याला इथे काय लिहायचं आहे की रिॲक्शन मध्ये काय फॉर्म होता. ठीक आहे, नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. डायल्यूट नायट्रिक ऍसिड वॉज ॲडेड टू कॅल्शियम ऑक्साइड. काय म्हटलं आहे आपण नायट्रिक ऍसिड कॅल्शियम ऑक्साइड मध्ये टाकू तर काय फॉर्म होईल बघा, काय फॉर्म होईल HNO3 प्लस काय आहे कॅल्शियम ऑक्साइड, तर काय बनेल CaNO3 ट्वाइस प्लस काय बनेल आपला H2O. ठीक आहे, काय बनलं आपलं बघा कॅल्शियम नायट्रेट प्लस वॉटर. ठीक आहे, तर हे झालं रिॲक्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डी कार्बन डायऑक्साइड गॅस वॉज पास थ्रू KOH सोल्युशन. आता बघा जेव्हा आपला CO2 कशामध्ये जात आहे KOH सोल्युशन मध्ये तर काय फॉर्म होत आहे बघा, CO2 काय आहे ऍसिड आहे, KOH काय आहे बेस आहे, म्हणजे यामधून काय फॉर्म होईल एकतर फॉर्म होईल आपला सॉल्ट आणि दुसरं म्हणजे काय होईल वॉटर. ठीक आहे, तर हे काय फॉर्म होत आहे बघा K2CO3 प्लस H2. K2CO3 आता काय आहे आपला सॉल्ट आहे. तसंच बघा नेक्स्ट क्वेश्चन. डायल्यूट HCl वॉज पोर्ड ऑन बेकिंग सोडा. बेकिंग सोडा म्हणजे काय असतं सोडियम बायकार्बोनेट. ठीक आहे, HCl प्लस सोडियम बायकार्बोनेट काय फॉर्म होईल, काय काय फॉर्म होईल बघा इथे. आपला सर्वात आधी आपला वॉटर बनेल, CO2 बनेल प्लस काय बनेल आपला NaCl. म्हणजे इथे काय काय बनलं NaCl वॉटर अँड CO2. ठीक आहे, तर हे झालं आपलं केमिकल इक्वेशन्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्टेट द डिफरन्स. आपल्याला इथे काय लिहायचं आहे आता आपल्याला डिफरन्स बिटवीन सांगायचं आहे. तर पहिला काय आहे ऍसिड आणि बेस. ऍसिड आणि बेस मधला डिफरन्स सांगायचा आहे. बघा पहिलं काय ऍसिड दुसरं बेस. ऍसिडचा आता आपण काय लिहित आहोत डिफरन्स लिहित आहोत. दीज आर सोअर टू टेस्ट. म्हणजे काय की ऍसिड काय असतात सोअर टू टेस्ट. सोअर म्हणजे काय असतात आंबट. ठीक आहे, तुम्ही बघा तुमचं जे लिंबू खाता तुम्हाला आंबट वाटतं का बरं, त्यामध्ये ऍसिड असतं सायट्रिक ऍसिड. तर ऍसिड आहे तो आंबट वाटतो आपल्याला. ठीक आहे, म्हणून काय ऍसिड आर सोअर टू टेस्ट. तसंच बघा आपला बेस. बेस काय असतात बिटर. बिटर म्हणजे काय कडवट. ठीक आहे, दिस आर बिटर टू टेस्ट. तसंच बघा ऍसिड आर प्रोटॉन डोनर और इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. आता हा तुम्ही हा प्रोटॉन डोनर सोडून द्या. नेक्स्ट बघा काय लिहिलं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. आपल्याला माहिती आहे की ऍसिड दुसऱ्याकडनं इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो. ठीक आहे, तर काय आहे हा ऍसिड. नंतर बेसचं बघा बेसेस आर प्रोटॉन ऍक्सेप्टर और इलेक्ट्रॉन डोनर. तर बेस काय करतो आपला इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. ठीक आहे, नंतर बघा ऍसिड हॅव pH व्हॅल्यू लेस दॅन 7. आपल्याला माहिती आहे ऍसिडचं pH किती असतं लेस दॅन 7 म्हणजे किती 6, 5, 4, 3, 2, 1 काहीही असू शकतो. तसंच बेसचं बघा बेसचं काय असेल ग्रेटर दॅन 7. नंतर बघा
ऍसिड टर्न ब्लू, लिटमस रेड. काय आहे, आपण जेव्हा ऍसिड मध्ये आपला ब्लू लिटमस टाकू तर तो रेड होईल. म्हणजे त्या लिटमस पेपर टेस्ट वरून आपल्याला समजेल की तो ऍसिड आहे. तर बेसमध्ये काय होईल, बेसमध्ये जेव्हा आपण ब्लू लिटमस टाकू तर तो काय होईल, ब्लूच राहील, त्याचा कलर चेंज होणार नाही आणि त्यावरनं समजू की तो बेस आहे. बेसेस डू नॉट चेंज द कलर ऑफ ब्लू लिटमस. ठीक आहे. नंतर बघा, फॉर एक्झाम्पल HCl ऍसिड आहे, H2SO4 ऍसिड आहे, H3PO4 ऍसिड आहे. याचे एक्झाम्पल बघा, NaOH, KOH अँड कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. नेहमी आपण जेव्हा कधी डिफरन्स बिटवीन लिहितो तर जो आपला लास्ट पॉइंट आहे तो नेहमी एक्झाम्पल असायला हवा. ठीक आहे. नंतर बघा सेकंड, कटायन अँड अनायन. आता हे कटायन काय आहे, अनायन काय आहे ते बघूया. पहिलं काय आहे, कटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन आर कॉल्ड कटायन. म्हणजे जे पॉझिटिव्हली चार्ज आयन असतात त्यांना आपण कटायन म्हणतो. तर अनायन कोणाला म्हणतो आपण, जे निगेटिव्हली चार्ज आयन असतात त्यांना आपण अनायन असं म्हणतो. नंतर बघा, ड्यू टू इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कटायन आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह एज. म्हणजे काय की कटायन जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो त्यामध्ये तर जे कटायन आहेत ते निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे आपला कटायन काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज, म्हणून तो निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतो. बघा अनायन मध्ये काय लिहिलं आहे, ड्यू टू इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अनायन आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह फ्रंट. ठीक आहे. जसं हा निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतो तर तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतो. नंतर बघा, फॉर एक्झाम्पल इन NaCl Na+ इज कटायन. आपण हे सांगू शकतो की NaCl मध्ये जो Na+ आहे तो कटायन आहे. तसंच NaCl मध्ये जो Cl निगेटिव्ह आयन आहे तो काय आहे, अनायन आहे. ठीक आहे. नंतर बघा, निगेटिव्ह इलेक्ट्रोड अँड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. याआधी आपण बघितलं कटायन, अनायन. आता आपल्याला निगेटिव्ह इलेक्ट्रोड, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड बघायचा आहे. पहिलं बघा, द इलेक्ट्रोड कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी बाय मीन्स ऑफ कंडक्टिंग वायर इज कॉल्ड निगेटिव्ह इलेक्ट्रोड. जो आपण टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्ह साईडला कनेक्ट करतो त्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह इलेक्ट्रोड. ठीक आहे. म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोड काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. नंतर बघा, पॉझिटिव्हली इलेक्ट्रोड मध्ये काय असेल, द इलेक्ट्रोड कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी बाय मीन्स ऑफ कंडक्टिंग वायर इज कॉल्ड अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. ठीक आहे. नंतर बघा, अ निगेटिव्ह इलेक्ट्रोड इज कॉल्ड कॅथोड. आणि हा जो निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅथोड. तर आपला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड काय असेल, ॲनोड. नंतर बघा, कॅथोड ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम कटायन. काय करतो, कॅथोड कटायन कडनं इलेक्ट्रॉन्स घेतो. तर ॲनोड काय करतो, आपले इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. कुणाला, ॲनोडला, म्हणजे अनायनला. ठीक आहे. नंतर बघा लास्ट क्वेश्चन, क्लासिफाय aqueous solution of following substance according to their pH into 3 groups, 7 more than 7 less than 7. काय करायचं आहे, आपल्याला खाली काही सबस्टन्स दिलेले आहेत त्यांना आपल्याला अकॉर्डिंग टू देअर pH क्लासिफाय करायचं आहे. म्हणजे कोणी जर ऍसिडिक असेल तर त्याचा pH काय असेल, लेस दॅन 7. जर कोणी न्यूट्रल आहे तर त्याचा pH काय असेल, 7. आणि जर कोणी बेस आहे तर त्याचा pH काय असेल, ग्रेटर दॅन 7. तेच आपल्याला इथे टेबलच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आपल्याकडे एवढे सारे एलिमेंट, आपले जे कंपाऊंड आहेत ते दिलेले आहे, ते आपण आता इथे क्लासिफाय करूया. बघा, pH 7 असेल, ग्रेटर दॅन 7 आणि लेस दॅन 7. आता 7 वाला काय आहे, कॉमन सॉल्ट. म्हणजे जो आपण यूज करतो तो काय आहे,
आपला न्यूट्रल आहे. 7 म्हणजे काय असतं? न्यूट्रल. कॉमन सॉल्ट, यामधून आपला काय आहे? फक्त कॉमन सॉल्ट न्यूट्रल आहे. नंतर बघा ग्रेटर दॅन 7 काय आहे? सोडियम ॲसिटेट. म्हणजे काय आहेत? हे बेस आहेत. सोडियम ॲसिडेट, पोटॅशियम ब्रोमाइड, कॅल्शियम हायड्रॉक्साइड अँड सोडियम कार्बोनेट अँड लास्ट वन अमोनिया. ठीक आहे. नंतर काय आहे? लेस दॅन 7 हायड्रोक्लोरिक ॲसिड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराईड, विनेगर, सल्फर डायऑक्साइड. हे काय आहेत? ॲसिड आहेत. म्हणजे यांचा pH लेस दॅन 7 आहे. ठीक आहे. तर आपला जो 5th चॅप्टर आहे त्याचा एक्सरसाइज इथे कंप्लीट होत आहे. ठीक आहे. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच उपयोगी व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.